एका दिवशी मी एक बुक वाचत होता, रिच डॅड आणि पुअर डॅड, आणि त्याच्यामध्ये ही एक्सप्लेन्स अबाउट रिच डॅड आणि पुअर डॅडच्या मध्ये डिफरन्सेस काय. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण बुक वाचली. एक ऍडवाइस भेटला, कधी पण पैशासाठी काम करू नको, स्किल्स साठी फोकस कर, व्हॅल्यू ऍडिशन साठी फोकस कर, चांगले लोकांसोबत जाऊन फ्री मध्ये काम कर. फ्री मध्ये कशाला बोलतोय म्हणजे एक्झाम्पल, अगर तुला एक स्टार्टअप फाउंड करायचं असेल, दोन लोक आहेत, वन पर्सन सेकंड पर्सन, ओके. एक पर्सन आला, दुसरा पर्सन आला, तू स्टार्टअप फाउंडर, एक्झाम्पल लेट्स यू बिंग अ स्टार्टअप फाउंडर, ठीक आहे. वन पर्सन टू पर्सन, एक तुझ्याकडे आला आणि बोलला सो आय नीड एन इंटर्नशिप और समथिंग लाइक दैट, आई विल डू दिस एंड ऑल. दोनों सेम स्किल्सफुल आहेत, दोघं सेम आहेत, स्किल्स सेम आहेत, कम्युनिकेशन एव्हरीथिंग इज सेम. एकाला भेटला आणि पहिलावाला बोलला की मला पेमेंट किती असणार आणि काय असणार असं तसं. सेकंड वन सगळ्यात पहिला क्वेश्चन काय विचारणार माहिती आहे, मी इकडनं काय शिकू शकतो, व्हॉट इज माय स्कोप ऑफ वर्क, मी इकडनं काय शिकू शकतो. दॅट इज समथिंग विच इज. एंड फॉर एक्झाम्पल इफ दॅट पर्सन, अगर सेकंड पर्सन अगर बोलणार मला तू पैसे देऊ नको, आय विल वर्क फॉर फ्री बट आय एम हिअर फॉर अ कॉज. तर पहिला पर्सन वर्किंग फॉर, तू किती देणार, 10,000 15,000 समथिंग लाइक दॅट देणार. हा ही इज वर्किंग फॉर फ्री. यू बिंग अ फाउंडर, दोघं काम करतात आहे, तू जास्त टाइम कोणावरती स्पेंड करणार, ऑफकोर्स ह्याच्यावरती. कशाला म्हणजे ह्याने दाखवलं, ह्याने सांगितलं, बिकॉज यू नो दॅट पर्सन इज नॉट हिअर फॉर मनी, इज हिअर फॉर अ विजन. तो काहीतरी मोठा करायसाठी आलाय. He's here, so he'll work so hard comparative to this person. The moment ते फिलिंग आलं फाउंड, म्हणजे आता काय तुला एक ट्रस्ट आला त्याला की अरे हा यार दिस गाय इज लाईक गो टू गाय, हे माझा यंगर सेल्फ, मेरे को मेरे बचपन की याद आ रही है असं वाटणार. दिस इज समथिंग विच इज हॅपन्ड विथ मी गाईज. हे माझ्यासोबत झालं, मी खोटं नाही म्हणत आहे. एव्हरी फाउंडर शोधणार ज्याच्यामध्ये तो स्वतःला बघेल. समबडी हू इज लाईक व्हेरी यंग ना, तो एक सॉफ्ट कॉर्नर असणार, अरे हा माझ्यासारखाच, मी पण जेव्हा यंग होता ना असाच होता, राईट. हिल हेल्प यू गाईज टू ऍड तुमच्या, म्हणजे तो तुला पुश करणार. अगर तुला नाही आलं म्हणजे ऍड थोडासा हलका, ठीक आहे, तसे टाईपचे लोक तुम्हाला भेटणार. अजून आता एक्झाम्पल 2 वर्षानंतर काय कहाणी बघूया, ठीक आहे. ह्यानी 15,000 रुपयाला हा जॉईन झाला, हा 0 रुपीज, ठीक आहे. एव्हरी मंथ हा पैसे कमवतच नाही, हा 15,000 कमवतो. हा ह्याला बघून हसतोय, लोक ह्याला बघून हसतात, ए फ्री में काम कर रहा है, फ्री मध्ये काम करतोय तू, काय तुला तो यूज करतोय, तुला म्हणजे तुला समजत नाही यार काय फ्री मध्ये काम करतो. एक्झाम्पल खूप सारे लोक तुझ्या घरी पण विचार करतो, अरे तू काम करतो ना, सॅलरी किती आहे, त्या टायमाला तुझ्याकडे आन्सर नसणार. इट्स ओके टू नॉट हॅव एन आन्सर एट दॅट टाइम बिकॉज यू आर व्हेरी यंग. आता ह्याच्याकडे कसं एव्हरी 6 मंथ्स एक्झाम्पल त्याचे इन्क्रीमेंट होते. पहिल्या 6 मंथ्स 10,000 15,000 20,000 25,000 30,000. After 2 years, he's earning 30,000 rupees per 1 month. He's earning 0 rupees per 1 month. Okay. The catch is after 2 years, हा 10,000 पासून म्हणजे 15,000 पासून या 10,000 पासून 30,000 वरती आला आणि हा 0 रुपीजचा 0 रुपीज वरच आहे, ठीक आहे. हे 2 वर्षांमध्ये, हे 2 वर्षामध्ये खूप काय झालं. द थिंग इज राईट नाउ फाउंडर्स लाईक दिस गाय, दॅट इज द रिझन हेस फाउंडर त्याला सगळ्या गोष्टीमध्ये हिल ट्राय टू ऍड सगळ्या गोष्टीमध्ये. बट द थिंग इज फाउंडरला माहित आहे ही इज मोर काइंड ऑफ अ ट्रान्झॅक्शनल. ह्याचं जेवढं काम आहे हे डिजिटल मार्केटिंग रोल साठी आलाय, हे फक्त डिजिटल मार्केटिंग रोलच करणार. हा तसं नाही, इज गुड विथ फाउंडर, इज टॉकिंग विथ फाउंडर चांगल्यापैकी. अँड फाउंडरला वाटलं हा माझ्यासारखंच आहे फाउंडर, बिकॉज यू आर नॉट गोइंग फॉर मनी, बिकॉज यू आर शोईंग दॅट आय एम हिअर नॉट फॉर मनी, आय एम हिअर फॉर पॅशन, आय एम हिअर फॉर विजन. तू ते दाखवतोय, राईट. काय करेल, हळूहळू तुला जवळ घेईल, हळूहळू त्याच्या मीटिंग्समध्ये तुला ऍड करेल. द मोमेंट यू विल बी अराउंड, तू त्याच्या आजूबाजूला असून ना, तू फक्त डिजिटल मार्केटिंग नाही, हळूहळू तुझ्यावरती ट्रस्ट. या जर्नीमध्ये ना ट्रस्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. इफ एक्झाम्पल अगर त्या फाउंडरने तुला ट्रस्ट केला, हळूहळू यू कॅन लर्न अबाउट हाऊ डज अ कंपनी रन. तू फक्त डिजिटल मार्केटिंग नाही शिकला, तू डिजिटल मार्केटिंग शिकला, तुम्ही अकाउंट्स पण शिकला. कशाला म्हणजे दॅट फाउंडर वॉज ट्रस्टिंग यू. त्या फाउंडरने तुला ट्रस्ट केला की अरे ठीक आहे, अकाउंटंटला बोला इसको हे त्याला इसको थोडासा सिखा दो. कशाला म्हणजे ही ट्रस्ट यू, ही हॅज अ सॉफ्ट कॉर्नर यू, बिकॉज यू आर नॉट देअर फॉर मनी, यू आर देअर फॉर हिम. तुझं विजन मला आवडते, मी तुझ्या राईट नाव यू आर अ फाउंडर, राईट. आता त्याच्या हिशोबानेच बोलतोय, तुझं विजन मला आवडलं म्हणून मी तुझ्यासोबत आला. ते फाउंडरला माहित आहे. फाउंडरला माहित आहे की हा पैशासाठी आहे, ऑफकोर्स आहे, करिअर ग्रोथ वगैरे आहे, बट कम्पॅरेटिव्ह टू दिस गाय, 2 मध्ये अगर कम्पॅरिझन बघायला गेला, दिस गाय विल हॅव अ सॉफ्ट कॉर्नर. हे तर डिजिटल मार्केटिंग सोबत नाही, हा मार्केटिंग शिकेल, हा ते शिकेल, कंपनी कसं ऑपरेट करतोय, फाउंडर सोबत क्लोज होईल, फाउंडर मीटिंग्सला जाईल तर मीटिंग्सला घेऊन जाणार, फाउंडर सेल्स कसं करतो ते बघणार. ही लर्न सेल्स, ही लर्न मार्केटिंग, ही लर्न अकाउंट, ही लर्न ऑपरेशन, हे सर्व काही शिकलाय तो. बट राईट नाव इफ यू आस्क की किती कमवतो तू, 0 आहे. आता मला एक गोष्ट सांग, एवढे स्किल्स आहेत, आता 2 वर्ष झालं त्याची बीटेक लाईफ संपली, एक्झाम्पल 2-3 वर्ष वॉट एव्हर द टाइम, आता बीटेक लाईफ संपली. आता तो इफ ही इज गोइंग आउट विथ दिस स्किल्स, आय एम टेलिंग यू गाईज, अगर हा बाहेर गेला ह्याला 40,000 रुपीज होणार, बट फ्रॉम 1 मंथ, द फर्स्ट मंथ ही कॅन ड्रॉ 1 लाख रुपीज. दॅट इज समथिंग मी भरपूर एक्झाम्पल्स बघतो, माझ्या केसमध्ये पण असं. यू गेट इट राईट. 1 लाख 2 लाख 3 लाख, इट्स अ नॉर्मल थिंग, इट्स नॉट अबाउट द मनी. आय एम टेलिंग ह्याच्याकडे व्हॅल्यूज. एक्झाम्पल जर ह्याचा सोड, ह्याला जॉब नाही करायचं, इवन इफ ही गोज अँड ही कॅन स्टार्ट हिज ओन कंपनी बिकॉज त्याच्याकडे सर्व स्किल्स आहेत. हाऊ डिड ही लर्न? बिकॉज ही डिडंट फोकस ऑन मनी.
तर गाईज ॲट द एंड ऑफ द डे मी बोलतोय, डोंट फॅन्सी पार्टीजमध्ये काय जायची जरूरत नाही. बेसिक यू कॅन जस्ट गो. म्हणजे बेसिक इट्स ओके टू नॉट हॅव अ बर्गर देन हॅव्हिंग अ वडापाव. इट्स ओके. बर्गर नाही खाया तो चलेगा, बर्गर नाही खाला तर चालेल, एक वडापाव खाऊन आपण सॅटिस्फॅक्शन राहू शकतो. इट्स ओके रे एकदम प्रीमियम ज्याला मॉकटेल नाही पिलं तरी पण चालेल, पण आपण एक चायमध्ये पण सॅटिस्फाय असू शकतो ना. व्हॉट इज इम्पॉर्टंट? आपलं विजन, आपलं गोल, वी हॅव टू ग्रो. आपल्या पेरेंट्स एवढे मेहनत त्यांनी त्यांचं पूर्ण लाईफ आपल्यासाठी सॅक्रिफाईस केलं. सगळ्यांना गाईज, आय एम रिअली आस्किंग यू, एव्हरीबडी हॅज दॅट थॉट राईट. माझ्या पेरेंट्ससाठी मी काहीतरी करायचं आहे, माझ्या पेरेंट्ससाठी मी ते घर बांधणार. आय वॉन्ट टू मेक देम. हे आता मी छोट्या घरमध्ये राहतोय, त्या मोठ्या घरला मी शिफ्ट करणार आहे. आय एम द वन हू इज गॉना चेंज द जनरेशनल. म्हणजे मी जनरेशनल वेल्थ क्रिएट करणार. आता आमचं ते नॉर्मल मिडल क्लास चालू होत होतं आणि मी आहे फ्लिप करणार. माझं नेक्स्ट जनरेशन असं नसायला पाहिजे राईट. मी माझे पेरेंट्सचे जे पण स्वप्ने होते मी पूर्ण करत. एव्हरीबडी हॅज राईट. या वेमध्ये गेलं तर नाही होणार गाईज. इनिशियली डोंट फोकस ऑन मनी. सॅक्रिफायसेस भरपूर असणार. खूप सारे तुमचे मित्र लोक बोलणार बाबा चला पार्टीला जाऊया. खूप सारे लोक करा, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बट द थिंग इज पीपल, खूप सारे लोक बोलणार अरे हा पार्टी नाही करत, अरे कधी पण ऑफिसला जात असतो, कधी पण हे ते. जे लोक बोलतात आहे ना, त्यांच्यासाठी आम्ही एक गोष्ट सांगतो गाईज, दे आर नॉट द पीपल हू गॉना पे युअर बिल्स. ते लोक तुझे पैसे नाही भरणार आहे. तुला उद्या काय झालं ते लोक फक्त त्यांचं काम बोलायचं आहे. ते लोक फक्त बोलणार. दे वोंट डू एनिथिंग. जे पण तू करतोय तू स्वतःसाठी करू आणि लोक बोलत राहणार. त्यांचं बोलायचं काम आहे ते बोलत राहणार आणि लीव इट. यू ट्राय टू फोकस. आय नो दॅट गाईज मेजॉरिटी ऑफ द पीपल आता जे पण बघतात आहे ना, जे यंग गाय, माझे आई बाबा मी खूप मेहनत केली आहे, मी खूप मेहनत करणार, त्यांना या स्पेसपासून काढून मस्त मोठा घर देणार, चांगलं वर्ल्ड फिरवणार लोकांना. हे सगळ्यांना मला पण आहे. बिकॉज आय कम फ्रॉम अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. सो गाईज आपण ना इनिशियली ना अगर इफ यू आर वर्किंग सो हार्ड राईट, आपलं नेक्स्ट इयर्स वुड बी लाईक हॅपी. गाईज यू हॅव टू लाईफ्स. 50% यू हॅव टू वर्क हार्ड, 50% यू हॅव टू बी रिलॅक्स्ड. हे 50-50 कधी पण करू शकतो. आता फर्स्ट हाफ ऑफ द लाईफ तुला 50% जियायचं आहे का सेकंड हाफ ऑफ द लाईफ 50% जियायचं आहे, हे तुझं डिसिजन आहे. एक्झाम्पल, फर्स्ट हाफ मी फुल मजे करणार आणि जेव्हा म्हातारा होणार ना, मी तेव्हा ऑटो चालवणार, या फिर मी तेव्हा मेहनत एकदम गदामजुरी करणार. दॅट इज वन ऑप्शन. द फर्स्ट हाफ, द फर्स्ट 5-10 years I'll work my ass off and then I'll live like a king. Option is yours. So that is something which I'll tell guys. Initially don't focus on money. पैसा आ जाएगा. Focus on skills. Skills are very important. खूप important आहे skills. कशाला म्हणजे ते स्किल्स. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर लर्निंग अ स्किल, ते स्किल तू मरण्यापर्यंत राहणार आहे. पैसे आज येणार जाणार. दॅट स्किल विल स्टे अंटिल यू डाय राईट. 3% चार्जिंग आहे म्हणून आपण आता बंद करतोय.